उद्धव ठाकरेंचे शिलेदार राजन साळवी हे लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडणार असं बोललं जातंय। अशातच ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत राजन साळवींवर अन्याय झाल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे आपण पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं स्वतः राजन साळवींनी सांगितलं। त्यामुळे राजन साळवींनी जर ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर ते कोणत्या पक्षात जातील, तसंच राजन साळवी यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याची प्रमुख कारणं काय असतील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल मोरे, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात आधी राजन साळवी नेमके कोण आहेत आणि त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेऊया। राजन साळवी हे ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात। विद्यार्थी सेनेपासून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम सुरू केलं। त्यानंतर ते रत्नागिरी नगर परिषदेचे अध्यक्ष देखील झाले। 2004 साली बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते त्यांचा शिवतीर्थावर ढाल देऊन सन्मान करण्यात आला। राजन साळवी हे शिवसेनेचे रत्नागिरीतील पहिले नगराध्यक्ष आहेत। 2006 मध्ये त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती, पण त्यांचा निसटता पराभव झाला। 2009, 2014 आणि 2019 असं सलग 3 वेळा त्यांनी राजापूर मधून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढवली आणि जिंकले सुद्धा। एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेत बंड केलं तेव्हा राजन साळवींनी ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं, पण ठाकरेंसोबत एवढे निष्ठावंत असणारे राजन साळवी आता मात्र उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा शिंदे गटाच्या किरण सामंतांकडून पराभव झाला। या पराभवानंतर राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। या भेटीमध्ये ठाकरे आणि साळवी यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्या समोर आल्या। यावेळी माझ्या पराभवाला शिवसेनेचे नेते विनायक राऊत हे जबाबदार असल्याचं साळवी यांनी ठाकरेंना सांगितलं। यावर कोकणातील पराभव ही सामूहिक जबाबदारी असून तुम्ही स्वतः सुद्धा या पराभवाला जबाबदार असल्याचं ठाकरेंनी राजन साळवींना सुनावलं। त्यावेळी आपल्या मतदारसंघात तर विनायक राऊत यांना 10,000 लीड मिळवून दिलं। असं असतानाही पराभवाला मी कसा जबाबदार असू शकतो? यासोबतच मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना निवडून देण्यात विनायक राऊत यांचं मोठं योगदान असल्याचा देखील आरोप राजन साळवी यांनी केला। यानंतर उद्धव ठाकरे यांनी संतापून विनायक राऊत यांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखांना पक्षातून काढू असं साळवी यांना विचारलं। असं विचारल्यानंतर हा सर्वस्वी तुमचा निर्णय असून मी याबद्दल काहीही सांगणार नाही असं साळवी म्हणाले। या सगळ्यात राजन साळवी यांनी ठाकरेंची शिवसेना सोडण्याचं दुसरं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2024ला साळवी यांच्या घरावर एसीबीनं धाड टाकली होती। उत्पन्नापेक्षा 118% जास्त संपत्ती असल्याचा आरोप साळवी यांच्यावर केला गेला। यावेळी 2009 पासून 2024 पर्यंत आमदार निधीतून आलेला निधी आणि खर्च तसंच विकास कामांची देखील यावेळी चौकशी केली गेली। या चौकशीनंतर माझ्या मुलावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल झालाय। हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, पण मी या अटकेला घाबरत नाही। काहीही झालं तरी मी उद्धवजींची साथ सोडणार नाही असं राजन साळवी स्वतः बोलले होते। पण आता मात्र चित्र वेगळंच दिसतंय। एसीबी चौकशीच्या भीतीने देखील राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असं बोललं जातंय। लोकसभा निवडणुकीनंतर राजन साळवी आणि मला शिवसेनेकडून प्रवेशाची ऑफर होती असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला होता। त्यामुळे राजन साळवी जर ठाकरे गटातून बाहेर पडले तर नेमकं कोणत्या पक्षात प्रवेश करतील? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा।